नमस्कार श्रोते मित्र हो, कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या, प्रकरण 27. पुण्यात ऑगस्ट महिन्यात निदर्शकांचं पोलिसांशी रोजच गनिमी युद्ध चालू होतं. निदर्शने मोठ्या प्रमाणात सुरू होती. लहान पोरं सुद्धा पोलिसांच्या मोटारी आल्या की थाळ्या वाजून निदर्शकांना इशारे द्यायची. निदर्शक लगेच गल्ली बोळातून पसार होत, तिथून दगडफेक करीत. एक दिवस तर दुपारी ब्रेनगन असलेल्या चिलखती गाड्या पुण्यात हिंडू लागल्या. शनिवारवाडा, लक्ष्मीपत, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक अशा मोक्याच्या ठिकाणी या गाड्या जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी उभ्या राहिल्या. अप्पा बळवंत चौकात या चिलखती गाड्यांतून ब्रेनगन्समधून गोळीबार करण्यात आला. अनेक निरपराध पुरुष, स्त्रिया व मुलं मारण्यात आली. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी केलेल्या बेछूट गोळीबारानं, अमानुष अत्याचारानं जनतेची मान सुडानं पेटली आणि पोलीस चौक्या धडाधड जाळण्याचं सत्र सुरू झालं. कुंभारवेस पोलीस चौकी, भिकारदास मारुती चौकी, मंडई चौकी अशा अनेक चौक्यांना आगी लावण्यात आल्या. मंगळवारपेठ चौकी जाळल्यावर गोळीबार करण्यात आला. सिटी पोस्टात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावरही गोळीबार झाला. या गोळीबाराचा सूड घेण्यासाठी भूमिगत कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील सरकारी ऑफिसमधील महत्त्वाची कागदपत्र पेटवून देण्याचं सत्र सुरू केलं. सर्व कचेऱ्यातून आगीचे डोंब उसळले. शेतकी महाविद्यालय, सैनिकांना तंबू पुरवणारा कारखाना, इन्कम टॅक्स कचेरी, लँड रेकॉर्ड कचेरी, पुणे जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय, जिल्हा न्यायाधीशांच्या कार्यालयातील कागदपत्र जाळण्यात आली. वाणिवडे येथील तंबू करण्याच्या सरकारी कारखान्याला मुंबईच्या पै नावाच्या तरुणीनं आग लावली. नोकरी हवी असल्याचा बहाणा करून ती लष्करी अधिकाऱ्याच्या भेटीसाठी आत शिरली आणि कारखान्यात रॉकेल तेलात भिजलेले बोळे ठेवून आली. रात्री तिरकमट्याला पेटते बोळे लावून नेम धरून दूर अंतरावून कारखान्यात मारण्यात आले. कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याखेरीज बंदुका पळवणं, आगगाड्या पाडणं, बॉम्बस्फोट करणं, पोस्टमनजवळील पैशांच्या थैल्या पळवणं वगैरे प्रकार चालू झाले. भूमिगतात प्रताप जाधव हा कार्यकर्ताही या प्रकारच्या कामगिरीत आघाडीवर होता. एक दिवस तो ढमढेरे बोळातल्या एका वेश्येच्या घरी गेला. तिथं बरीच वेश्यांची घरं होती. एका घरात भूमिगतांच्या प्रसिद्धी खात्याचं काम चालू होतं. तिथं गुप्त पत्रकं काढण्याचं एक केंद्र होतं. युद्धकाळात सैनिक या भागात येत तेव्हा त्यांना ही गुप्त पत्रकं दिली जात. धंदेवाईक वेश्या देखील प्रामाणिकपणे आपल्या कुवतीप्रमाणे या कामाला मदत करीत होत्या. सैनिकांनी लष्करी छावण्यातून ही आणलेली पत्रकं वाटली आणि तिथे खूपच खळबळ उडाली. प्रताप जाधवला सुभाष भालेकरनं तिथल्या एका वेश्येच्या घरात भेटीला बोलावलं होतं. त्या चाळीच्या 3ऱ्या मजल्यावरील एका कोपऱ्यातील लहानशा खोलीच्या दाराशी प्रताप जाधव आला आणि त्यानं दारावर विशिष्ट पद्धतीने टकटक केली. दार उघडून त्याला आत घेतलं गेलं आणि दार बंद करण्यात आलं. आत चिमणीचा मिनमिनता अंधुकसा प्रकाश. कॉटवर एक स्त्री झोपलेली, तिच्या पायाशी पान खाऊन ओठ रंगवलेली एक बाई, दोघीच. तिसरी अपेक्षित व्यक्ती तिथं नव्हती. बसा. त्या बाईनं एका पत्र्याच्या ट्रंकेवर बसायला सांगितलं. तसं प्रताप जाधव त्यावर सावकाश बसला. सुभाष अजून आला नाही मेनकाबाई? ते आता कधी येणार नाही तसा निरोप आहे. तुम्हाला नाही कळलं? काय काय ते काय झालं त्याला? कालच्या गोळीबारात ते जखमी झालते, आज सकाळीच वारले म्हण. प्रताप चुकचुकला. सुभाषनं त्याच्यावर खूप प्रेम केलं होतं. चाहच्या त्या प्रकरणानंतर दोघांची भेट झाली तेव्हा प्रतापकडे काही चूक नसल्याचं तो समजून घेऊ शकला. कमलाला परत पाठवल्याचं त्यानं केलेलं समर्थही सुभाषला सहज पटलं होतं. आज सुभाषनंच बोलावल्याचा निरोप आला होता. पण प्रतापला इथे येऊन त्याच्या निधनाची दुःखद बातमी ऐकावी लागली होती. एका माणसानं येऊन सांगितलं की प्रताप जाधव आलं की ह्या बाईला त्यांच्या हवाली कर. सुभाषनंच मरण्याआधी त्या माणसाला सूचना दिली ती म्हण. कोण आहे ही बाई? काय झालं हिला? म्हणत प्रताप जागेवरनं उठला आणि कॉटकडे गेला. मेनकाबाईनं त्या बाईंच्या तोंडावरलं पांघरून काढलं.
प्रतापनं त्या बाईचं तोंड बघितलं. ओळख पटली तसं त्याला धक्काच बसला. कमला, ही ही इथं कशी? कुणी आणलं? काय झालं हिला? आजारी आहे, मगाशी झोप लागली. पलीकडच्या खोलीत ही बाई कसली कागद लिहून द्यायचं काम करायला 8 दिवस झालं येत होती. परवा रात्री कुठल्या दंग्यात सापडली आणि पोलिसाकडनं मार खाऊन आली. त्यात चेंगराचेंगरी सापडली होती म्हण. लोकांनी तुडीवलं. असं हाल झालं या बाईचं. तासामागं डॉक्टरला घेऊन एक माणूस आलता. डागदार औषध घेऊन इंजेक्शन देऊन गेले. प्रतापनं कमलाच्या कपाळावर हात ठेवला. ताप निवलेला आढळला. तुम्ही बसा इथं, मी हॉटेलातनं चहा आणते. नको, मला चहा नको. ह्या बाईला लागेल की. हां, पण हिला केव्हा जाग येते कुणास ठाऊक. आता उठवायलाच पाहिजे तिला. त्या माणसानं सांगितलंय जाधवानं आजच ह्या बाईला घेऊन जायला लाव. हिथं ठेवून घेऊ नका, धोका आहे. ठीक आहे, पण मी कुठं नेऊ हिला? हिची सोय कुणाकडे करायची? बरं, तुम्ही जा, चहा घेऊन या. मेनकाबाई बाहेर गेली. जाताना दार लोटून गेली. प्रतापराजे कमलाजवळ उभे राहिले. तब्बल महिन्यानंतर ते तिला पाहत होते. ती इथे कशी काय आहे हे गूढ जाणून घ्यायला ते उत्सुक होते. तिला कुठे न्यायचं ही चिंता नंतरची होती. कमला, ए कमला, कमला. कमलानं कूस बदलली. तिनं भिंतीकडे तोंड केलं. कूस बदलताना ती कणली. विव्हल हुंकारासारखा आवाज तिच्या तोंडून बाहेर पडला. ए कमल. प्रतापनं तिच्या खांद्याला धरून किंचित हलवलं तसं वेदनेनं ती जोरात विव्हळली आणि डोळे उघडून वळून बघितलं. कोण 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 सुभाष? मी प्रतापराजे. राजे, तुम्ही राजे? म्हणत कमला कॉटवर उठून बसू लागली. उठू नकोस कमला, झोपून राहा. नको नको, मी ठीक आहे. म्हणत कमला सावकाश उठून भिंतीला पाठ देऊन बसली. तिचं अंग ठणकत असावं. तुम्ही राजे, तुम्ही इकडे कसे? कुणी कळवलं का? का आला तुम्ही? कमला कणहत विवळत पुटपुटल्यासारखं बोलली. सुभाषनं निरोप दिला होता म्हणून आलो मी. तर सुभाषनं निरोप दिला? त्यानं शपथ मोडली? नाही सुभाष दादा शपथ मोडणार नाही. तुम्ही खोटं बोलताय. मी विचारते सुभाष दादाला. शपथ कसली? त्याला सांगितलं होतं मी इथं आल्याचं राजेंना बोलू नकोस म्हणून. तुम्हाला मनस्ताप नको म्हणून. त्याला मी विचारेन. कमला, माझ्यावरचा तुझा राग मी समजू शकतो, पण सुभाषचा राग करू नकोस. त्यानं शपथ मोडली ते योग्यच केलंय. तेही अखेरच्या क्षणी आपल्या मित्रांकडून मला निरोप दिला. अखेरच्या क्षणी? कुठे गेला तो? तुला हे सांगायलाच हवं तर कमला, सुभाष या जगात नाही आता. काय? नाही राजे, सुभाष दादा काय झालं त्याला? गोळीबारात जखमी झाला होता. हॉस्पिटलात निधन झालं त्याचं. सुभाष दादा? कमलानं दोन्ही हातांच्या उंजलीत तोंड लपवलं आणि ती मूकपणे आसवं गाळू लागली. प्रतापराजेंनी थोडा वेळ तिला शोक करू दिला. शांत हो कमला. मी आता कुठे जाऊ? सुभाष दादाच माझा आधार होता, त्याच्याशिवाय मला. कमला, मी आहे ना. सुभाषची इच्छा होती मी तुझा सांभाळ करावा, म्हणून तर त्यानं निरोप पाठवला. तुझी काळजी घ्यायला सांगितलंय त्यानं. नाही राजे, नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी जाईन कुठेतरी, कसे तरी जगेन मी.
तुला माझ्याबरोबर यावंच लागेल. त्या दिवशी तुला मी घालवून दिलं. ती परिस्थिती वेगळी होती कमला. तू मला समजून घे. मी तुझ्या भावना दुखावल्या. तुला मी वाऱ्यावर सोडून आलो, पण दुसरा मार्गच नव्हता माझ्यापुढे. राजे, आत्ताची ही परिस्थिती अशी आहे की तुम्ही कितीही आग्रह केला तरी मी तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही येणार. कमला, तू मला क्षमा करणार नाहीस? माझा काय गुन्हा केलाय तुम्ही? क्षमा कशासाठी करू राजे मी? तू मला हवी असून सुद्धा स्पष्ट सांगायचं तर तुझ्यावर माझा जीव जडला असताना सुद्धा म्हणजे प्रेम म्हण हवं तर. राजे, मला फसवू नका. का खोटं बोलताय? मी तुमच्याबरोबर यावं म्हणून, सुभाषने टाकलेली जबाबदारी पार पाडल्याचं समाधान तुम्हाला मिळावं म्हणून मी येणार नाही. मी येणार नाही राजे. तुम्ही खोटं बोलण्याचं पाप करू नका. कमला, शपथेवर तुझा विश्वास असेल तर तू म्हणशील त्याची शपथ घेऊन सांगेन. खरंच माझं प्रेम होतं तुझ्यावर, अजूनही आहे. तेव्हा माझा नाईलाज झाला. मी तुला सोडून आलो, पण तेव्हापासून मी रात्रंदिवस तळमळतोय. तुझ्यापासून दूर झाल्यावर मला जाणीव झाली की आपण फार मोठी चूक केली तुला सोडून येण्यात. मला तू हवी आहेस कमला. प्रतापराजे कॉटवर तिच्या पायाशी बसले आणि त्याने आपल्या प्रेयसीचे दोन्ही हात हाती घेतले. प्रेमभरानं दाबले. कमलानं क्षणभर आपले हात त्याच्या हाती राहू दिले, परत लगेच सोडून घेतले. माझाही नाईलाज आहे राजे. मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही. मी योग्य नाही तुम्हाला. तुम्ही निघून जा राजे. मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. तुमच्या मार्गातला अडसर होण्याची माझी इच्छा नाही राजे. मी एकदा चूक केली खरी, आता परत ती चूक करणार नाही. मी तुला घेऊन जाणार. ही माझी सक्ती समज हवं तर. मला ठाऊक आहे तुझा राग निवल्यावर तू नक्कीच माझ्याबरोबर येशील. तोपर्यंत मी इथंच राहीन. तुला एकटीला सोडून जाणार नाही मी. मेनकाबाई चहा घेऊन आली. चहा घेतल्यानंतर प्रतापराजे कमलाला आपल्याबरोबर नेण्यासाठी तिच्याशी हुज्जत घालत बसले. तिला नाना प्रकारे समजावून सांगितलं. अगदी पाय धरले तरी तो आपला हट्ट सोडेना. मेनकाबाईनंही आपल्या परीनं कमलाला समजुतीचे 4 शब्द सांगितले. वेश्येच्या घरात जास्त दिवस राहता येणार नाही. तिच्या मुक्कामामुळे तिला धंदा बंद ठेवायला भाग पडतं अशी अडचण पुढे केली. उद्या सकाळी मी निघून जाईन बाई. तुम्ही मला काही दिवस का होईना इथं आसरा दिलात. मी आभारी आहे तुमची. उद्या सकाळीच. कमला असंच पुढं काहीतरी पुटपुटत राहिली आणि ग्लानी घेऊन तिने डोळे मिटले. बाई, मी टांगा मिळतो का बघून येतो. आत्ताच घेऊन जातो तिला मी. प्रतापराजे उठत म्हणाले. पण या तुमच्याकडे येत नाही म्हणतात की. त्या रुसल्यात माझ्यावर, पण मी समजूत काढीन. थोड्या वेळानं प्रतापराजेंनी टांगा आणला. कमलाला अलगद उचलून हातावर घेतलं आणि खाली आणून टांग्यात ठेवली. कुठे राजे? मी येणार नाही. कमला बडबडत होती, पण प्रतापराजेंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि टांगा सदाशिव पेठेत घ्यायला सांगितलं. जोशी वाड्यासमोर टांगा थांबला. प्रतापराजेंनी परत कमलाला उचलून घेतलं आणि आत नेलं. त्यांचा मित्र मधू जोशी त्यांची वाटच पाहत होता. त्याने एका बाईला उचलून आणत असलेलं बघून त्याला नवल वाटलं. कोण आहेत या राजे? कमला, माझी मैत्रीण, आजारी आहे. थांबा, खोलीचं दार उघडतो. मधून तत्परतेनं दार उघडलं. आत जाऊन दिवा लावला. प्रतापराजेंनी कमलाला आपल्या बिछाण्यावर झोपवलं. प्रतापराजे, जेवण? मला भूक नाही मधू. तू अजून जेवला नसेल तर जेव जा. काकांना मात्र पाठवून दे. हिची तब्येत दाखवूया त्यांना पाठवतो,
पण तुम्ही 2 घास भात तरी. नको, अजिबातच भूक नाही. मधू निघून गेला. प्रतापराजे कमलाच्या उशाशी बसून राहिले. थोड्या वेळानं जोशी काका आले. काका चांगले नामांकित वैद्य होते. त्यांनी कण्हत सारखं कुशी बदलत तळमळत पडलेल्या कमलाला तपासलं. राजे, यांना आठवडाभर पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. तसा गर्भाला काही धोका नाही. इतका मार पडलेला असूनही सार व्यवस्थित आहे, म्हणजे आश्चर्यच मानायला हवं. मी औषध देतो, ते नियमितपणे देत चला. काळजी करायचं काही कारण दिसत नाही. काय काय म्हणालात काका? गर्भाला धोका नाही म्हणजे कमला गरोदर आहे? हो, मला वाटलं तुम्हाला याची कल्पना असेल. हा 4था महिना असेल. कोण आहे त्या? कमला, आमच्या आंदोलनातली एक कार्यकर्ती, माझी पत्नी. तुमची पत्नी? पण प्रतापराजे, तुम्ही विवाहित असल्याचे मधू कधी बोलल्याचं आठवत नाही. तुम्ही सुद्धा आपण अविवाहित असल्याचंच एकदा म्हणाला होतात. आम्ही काका, आम्हाला काही कारणामुळे गुप्त रीतीने तडकाफडकी विवाह करायला लागला काका. मग मी तुम्हाला सांगितलं तेच कारण असणार या तुमच्या तडकाफडकी विवाहामागे. काका चेष्टेने हसत म्हणाले. पण तुम्ही यांना या आंदोलनाच्या कार्यातनं मुक्त करा. या नाजूक अवस्थेत त्यांनी तब्येत सांभाळून घरी राहणंच आवश्यक आहे. आठवडाभरात यांना बरे वाटू लागले की जांभूळा घेऊन चला. काय? तोच विचार आहे माझाही. काका निघून गेल्यानंतर प्रतापराजे थोडा वेळ त्यांनी दिलेल्या सूचनेचा विचार करीत बसले. कमला गरोदर असल्याची बातमी ऐकताच ती आपल्याबरोबर यायला का तयार नव्हती ते त्यांच्या ध्यानी आलं. तुमच्या प्रेमाला मी पात्र नाही, तुमच्या योग्य नाही असं ती म्हणाली होती. याचा अर्थ आपल्याला दिवस गेल्याचं तिच्या ध्यानात आलं होतं. तेही चास सोडून, आपलं घरदार सोडून कायमचं निघून गेल्यानंतर. आधीच तिला कळलं असतं तर कदाचित ते आपल्याबरोबर स्वतःच्या संसाराचा त्याग करून आली नसती. आत्ता सुद्धा ती आपल्या पतिगृही जायला तयार नव्हती. मोठी कठीण चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली होती. या अवस्थेत तिला वाऱ्यावर सोडून देण्याचा विचार सुद्धा करवत नाही. आपण तिचा या अवस्थेत सुद्धा स्वीकार करू. तिला पत्नीपद देऊ, पण तिच्या मनाची तशी तयारी हवी. तयारी नसेल तर तिनं आपल्या नवऱ्याकडे परतणं उत्तम. अर्थात तिथं तिचं स्वागत कसं होईल, तिला घरात घेतील का, तिच्या पोटचं मूल नवऱ्याचंच आहे यावर ते विश्वास ठेवतील का, ती अजूनही शुद्ध आहे, पवित्र आहे हे खरं मानतील का, या सर्व प्रश्नांची उत्तर अनिश्चित होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.